मॅम मी असं ऐकलं की जवळपास 50 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताय आणि यांच्याकडे बघून असं वाटतं की काल परवा यांनी एंट्री केली असेल. तर 50 वर्षांचा इतका मोठा प्रवास आहे. हो. एवढा मोठा प्रवास ऐकायला लागलो तर मला वाटतं खरं तर तुमच्याबरोबर आम्हाला 4 एपिसोड करायला लागतील आणि आम्हाला आवडेल सुद्धा ते. पण मला खरंच हे जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्ही एंटर कशा झालात या इंडस्ट्रीत आणि विनोदाकडे कशा वळालात. खरं म्हणजे 50 वर्ष लोकांनी मला सहन केलं हेच फार मोठं आहे. पहिला विनोद तिथंच आहे. दुसरं असं की मी वयाच्या 4थ्या वर्षी रंगमंचावर पाऊल टाकलं. वा. त्यावेळेला शिबिर वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा मायमिंग करणं हा जो एक प्रकार होता ओके. तो मला वयाच्या 4थ्या वर्षी समजला. आता तो कसा समजला असेल तर त्यावेळेला पडदा बाजूला गेल्यानंतर नांदी असायची. म्हणजे स्तुती, देवाची स्तुती करायची. तर मला नांदीचे शब्दच येत नव्हते. बर. पण मला नांदी उभं राहून गायचंच होतं. माझ्या आईला मी सांगितलं. मग माझी आई म्हणजे स्वर्गीय शांता आपटे. त्या नाटकामध्ये नायिकेची भूमिका करत होत्या. मी म्हटलं मला काम करायचं आहे. म्हणे काम करायचं आहे मग उभी राहा. मग आता मग नांदी म्हण. मला येत नाही. मग काय नाही नुसतं तोंड हलव मॅम 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 असं कर. आणि मग विंगमध्ये तिने मला सांगितलं चल पुढे चल उभी राहा इथे. आणि मग माझ्या आजूबाजूला त्यावेळेचे स्टॉलवर्ड्स लोक होती. म्हणजे नानासाहेब फाटक, रामभाऊ मराठे, ही सगळी छोटा गंधर्व, ही सगळी मंडळी, अनंत दामले, अण्णा पेंढारकर, ही सगळी मंडळी अशी नांदी म्हणायला उभी राहिली. मी अशी एवढी अशी मध्ये. आणि नमुनीश चरणा ही नांदी सुरू झाली. आणि मी म्हणजे मी शेवटचं म्हणायची चरणा एवढं मी म्हणायची. मधलं काही नाही. की झालं. म्हणजे अशी माझी सुरुवात झाली. वा वा वा. त्याच्यानंतर मी व्यावसायिक रंगभूमीवर जेव्हा पदार्पण केलं तोपर्यंत मी गाणं शिकण्याकडे मी प्रवृत्त होते. म्हणजे गाणं शिकत होते. पण गद्य रंगभूमीकडे मी जेव्हा वळले ते माझं पहिलं नाटक होतं पुलंचं अंमलदार. आणि सतीश दुभाषी दिग्दर्शक होते. तेव्हा ते म्हणाले की त्यामध्ये कुंदा ही कॅरेक्टर होती आणि ती विनोदी अंगानं जात होती. तालमीमध्ये असं माझ्याबरोबर राजाभाऊ गोसावी काम करत होते. तेव्हा त्याने सतीश दुभाषीला सांगितलं की हिला हे काम दे कारण हिच्यामध्ये विनोदाची झालर आहे. ही हे काम करू शकेल. आणि अशा रीतीनं मग विनोदाचीच कामं सुरू झाली. ती तब्बल म्हणजे 65 पासून ते 83 पर्यंत फक्त विनोदी 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 आणि विनोदी नाटकच केली. वा. तर तुम्ही ज्या गावात आज आलेले आहात त्याचं नाव आहे थुकरटवाडी आणि ते आता जगाच्या पाठीवरती पोहोचलेलं आहे. तर मला नैनाजींना सांगायचं आहे की इकडे ना मॅम एक सरपंच आहेत या गावाचे. बरं. आणि त्यांना सेलिब्रिटींना भेटायचं असतं आणि नुसते भेटत नाहीत तर प्रत्येकाचा ते छान सत्कार करतात इकडे येऊन. शांत बसा, गडबड करू नका. आज आपला भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे कारण आज आपल्या गावामध्ये कॉमेडी क्वीन्स आलेले आहेत. कोण? कॉइन्स नाही हो. कॉइन्स नाही, क्वीन्स. नाणं विनोदाचं ज्यांचं खणखणीत नाणं आहे असं म्हणा. खणखणीत नाणी आलेली आहेत. तर आज आपल्याकडे नैना आपटे यांच्या रूपानं एक सिनियर असं कॉमेडी टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. प्रिया बापटे यांच्या आजी. कोण? अरे त्या प्रिया बापटे नाहीत काय ते इडलीवाले कामात त्यांच्या सुनबाई. उमेश कामाच्या मिसेस प्रिया बापट या आपटे. मॅडमने हिंदीमध्ये सुद्धा कामं केलेले आहेत. तुमचा तो पिक्चर आम्ही खूप आधीचा बघितलाय तो मिली. हो हो. मिली नावाचा पिक्चर तो बघितला. पण ते मॅडम त्यांनी ते किती मिली नाही सांगितलं ऍक्च्युली. आणि वेळी खूप चिळी आम्ही पण रोज बघतो मिली पिक्चर. हो. रोज का बघता? रोज मिली आमचं म्हणजे कधी 30 मिली 90 मिली असं. जी अमिताभ बच्चन आहे
ती ऍक्च्युअल मध्ये एवढे लंबू आहेत का ॲनिमेशन केलेलं आहे करेक्ट मला आहे. हा बरं बरं Animated असू शकतं. नाही, नाही, हो. नाही ना? ते उंचच आहेत हा काय सांगता हा उंच आहे, खरंच उंचच आहेत ते अच्छा मला वाटलं काही लावलंय का मेकअप वगैरे नाही, असं म्हणजे पाय उंचीचं. लावलेत वगैरे असं काही स्टुलावर नाही उभे राहिलेत हो असं ना वाटतं. नाही नाही ना उंचच ऍक्च्युअल मध्ये उंच हो, म्हणजे अगदी अरे तुम्ही बापरे. उभे राहिला त्यांच्या तुम्हाला कडेवरच घेऊन फिरतो काय सांगता तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय नयनो में सपना स्वप्न में 2000 आपटे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश मी नुसतं सत्कार करून तुम्हाला सोडणार नाही कारण काय आहे की आज आमच्या गावामध्ये एकदम हास्य अभिनेत्री येणार आहेत म्हणून आमच्या गावातला बँड जागृत झालेला आहे बँड बँड अरे बँड बँड देवा. पथक जे आहे आमच्या गावातलं आणि सगळी सिंगर लोकांनी तुमच्यावर काहीतरी गाणी केलेले आहेत त्यांनी तुमच्यावर काहीतरी गाणी रचलेली आहेत मॅडम तुम्ही? सगळे हे पोरं फार होतकरू पोरं आहेत मॅडम होत करू हो फार म्हणजे कोणत्या लहानपणापासून होतकरू एक तर लहानच राहायला होतकरू करता जे तुम्ही गाणं तयार केलेलं आहे त्यांना डेडिकेट करणार आहात ते तुम्ही गा जोरदार टाळ्या बँडसाठी. नैना मी नैना आईची नैना कॉमेडीने माझ्या मी करते सगळ्यांची दैना नैना मी नैना आईची नैना कॉमेडीने माझ्या मी करते सगळ्यांची दैना क्या बात आहे. नाटकांची जुगलबंदी पेईंग गेस्ट एकच प्याला सौजन्याची ऐशी तैशी संगीत महानंदा ऑल टाइम सिनेमा हिट आहे कुठलाही घ्याना मुजरा करतो आम्ही अशा वाघिणी नैना मी नैना आत्याची नैना कॉमेडीने माझ्या मी करते सगळ्यांची दैना बोलते कशी चालते कशी बोलते कशी चालते कशी क्या बात है, क्या बात है. चला हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या मी मराठी झी मराठी